आधी खूप छान वाटतंय. यात काय छान वाटते? आदित्य, आज मला खूप छान वाटतंय कारण की तू माहेरचा चहाच्या ऑफिसला निघालायस. आता आता तू ती छोटी मोठी नोकरी करत नाहीयेस. आता तू खूप मोठं जबाबदारीचं काम करतोस, म्हणून मला छान वाटतंय. आधी आय रिअली व्हेरी 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 प्राऊड ऑफ यू. हो का? वा, बरं निघू का मम्मी? त्याचं काय आहे, मला खूप मोठमोठी जबाबदारीची कामं पेंडिंग आहेत ना, ती करायला लागतील मला. नाही, माझ्यामुळे कोणाचा खोळंबा व्हायला नको. खरंय, पण आधी एवढी अर्जंट काय काम आहेत? नाही म्हणजे तू फक्त त्या चेअरवर बसतोस ना, बाकी सगळी कामं तर रत्नमाला काकीच करतात. करेक्ट, अगदी बरोबर बोललीस तू. अगं पण सानिया, मी तिथं नसल्याने कुठलंही काम नको अडकायला ना, म्हणून मला तिथं लवकर पोहोचणं गरजेचं आहे. आदित्य, तुझ्यामुळे कुठलं काम अडणार आहे? आणि तसंही आता ऑफिसमध्ये कोणतीच मेजर कामं नाहीयेत. असं नाही कसं म्हणतेस तू? अगं आपला मान्सून स्पेशल चहाचा मसाला लॉन्च होतोय मार्केटमध्ये. अनेक अप्रुव्हल्स वर सह्या करायच्यात मला. खूप काम आहे सानिया. खरंय तुझं आदित्य. ते मसाले कधी लॉन्च होणार आहेत? नेक्स्ट वीक मध्ये व्हायला हवेत. नेक्स्ट वीक. हा, बरोबर आहे. नाही म्हणजे तसंही आपल्याकडून त्या मसाल्यांचं इन्स्पेक्शन व्हायचं बाकी आहे. फूड डिपार्टमेंट करून पण ग्रीन सिग्नल यायचं आहे ना अजून. बरोबर आहे, तेवढा वेळ जाईलच नाही का? नाही पण इन्स्पेक्शन होऊन जाईल लवकर. कधी येते? नाही म्हणजे आदित्य, तू खूप बिझी होशील ना, मग आपल्याला एकमेकांसाठी वेळ. सानिया, ऑफिसचे विषय घरी नाही बोलायचे, हे ठरलंय ना आपलं. खरंय तुझं. अच्छा मग आदित्य, मग हे सगळं मी तुला ऑफिस मध्ये विचारलं तर सांगशील? नक्की नक्की सांगेन. हो पण सानिया, तुझा त्याच्याशी काही संबंध असेल तर. आणि तुला खरं सांगू का, मला नाही वाटत तुझा आणि त्या इन्स्पेक्शनचा काही संबंध असेल. पण सो एक्सक्यूज मी प्लीज. या थँक्यू. वाटलेलंच मला की हा आदित्य काहीच सांगणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. आता माझ्याकडे एक लास्ट ऑप्शन उरलाय, तो म्हणजे कावेरी. याओ, नाश्ता तयार आहे. बुके माझ्यासाठी कोणी पाठवलाय? नाही, तुमच्यासाठी नाही, राजवर्धन मोहितेंसाठी आहे. राजवर्धन सरांसाठी बुके? बरं द्या, मी देते त्यांना. अरे वा, तुमच्यासाठी बुके. काकू बुके. नाही, मला वाटलं काल रात्री मी तुम्हाला एवढं घाबरवलं तर आज मला नाश्ता न देताच निघून जात आहे की काय, पण तुम्ही मला बुके देताय. म्हणून ना पूर्ण ऐकून घ्यायचं असतं आधी. तुमच्यासाठी हा बुके आलाय असं म्हणत होते मी. ठीक आहे ठीक आहे. ऑफिसमध्ये मला असे बुके यायचे. झाली असेल कोणाची तरी बुद्धिभ्रष्ट. हो, बघा बघा, तिचाच फोन असेल बुके मिळाला का विचारायला. मी तुमच्याकडे बघतो नंतर.
हॅलो, गुड मॉर्निंग. काय मग आज एकदम अर्ली मॉर्निंग फोन? नाही म्हटलं हाय हॅलो करायला करूया फोन. काय सगळं ठीक आहे ना? डोंट वरी, सगळं ओके. बुकेवालीचाच फोन आहे ना? तिला म्हणावं या असल्या माणसावर खर्च करू नकोस ग बाई, त्यापेक्षा जरा बऱ्या माणसावर खर्च कर. बाकी काही नाही, यांना माणसांची कदरच नाही. उगीच तुझे पैसे वाया जातील. वैदेहीचा फोन आहे काकू. हॅलो वैदे, तू ह्यांना का फोन केलास? अगं याला फोन का केला म्हणजे? तुझा नाही लागला म्हणून त्याला केला. हा चल चल, काहीतरी टेपा लावू नकोस. मी 2 वेळा तुला फोन केला, तू उचलला नाहीस, आणि तू मला फोन करायचा सोडून यांना का फोन करतेस ग? मी तुझी बालपणीची मैत्रीण आहे का? हे लहानपणी झोपाळ्यावर खेळायला तुझ्या बरोबर कोण यायचं? मी यायचे का हे यायचे? आणि तू पडल्यानंतर तुला उचलून घरी कोण न्यायचं? मी घेऊन जायचे. हे कधी आले का तुला उचलून न्यायला? ते काही नाही, विसरलीस ना तू सगळं? मला फोन करायचा ना ग तू, यांना का करतेस फोन? काऊ यार, आता ह्यावरून मी ऐकून घ्यायचं का? याला काय अर्थ आहे? आणि केला त्याला फोन, काय प्रॉब्लेम आहे? तुझा नाही लागला म्हणून केला ना त्यांना फोन. कळलं ग, कळलं. ठीक आहे ठीक आहे, राहू दे. आता यापुढे ना तू यांनाच फोन करत जा आणि यांचीच खुशाली विचारत जा. तू आल्यावर आपण बोलू. हॅलो, अगं ऐकू. काकू किती कुचक्या आहात हो तुम्ही. नाही, किती जळायचं एखाद्या गोष्टीवर. मी काही जळत नाही. हा, मी कशाला जळू? असो, मला काय करायचंय? मला ऑफिसला जायचंय, उशीर होतो, आवरते मी. हा, काहीतरी जळाल्याचा वास आला मला. वहिनी निघालात? हो. वैद एक मिनिट. ते आकांक्षाने सुचवलेल्या संस्थेची तुम्ही माहिती काढायला सांगितली होतीत ना, माहिती काढली मी. खरंच ती संस्था बरी नाहीये. म्हणजे अनाथ मुलांसाठी छोटी मोठी कामं केलीत त्यांनी, पण ती काही सगळीच पूर्ण केलेली नाहीये. पण काय करणार सुदर्शन, आपण त्यांना पैसे देऊन बसलोय हो ना, आणि ते आता परत पण घेऊ शकत नाही. तेच तर. एक काम करू शकतो आपण त्यांच्याकडनं काही कामं करून घेऊ शकतो. म्हणजे आता बघ, बऱ्याचदा आपण काय करतो, अशा काही संस्थांना आपण देणगी देतो ना, आणि त्यांना आपण सजेस्ट करतो की तुम्ही आता जसं बघ शाळा सुरू झाल्या आहेत, मुलांना वह्या पुस्तकं लागतात, काही गरीब मुलं असतात त्यांना फी भरता येत नाही, युनिफॉर्मसाठी पैसे लागतात, अशी कामं आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. म्हणजे काय, म्हणजे आपण डोनेशन म्हणून दिलेले पैसे त्यांनी कशासाठी खर्च केलेत ह्याच्यावरती आपलं लक्ष राहतं, आणि आपल्याला त्यांच्याकडनं हिशोब पण मिळतो. चांगली आयडिया आहे बहिणी. आपण असंच करू. हा, ठीक आहे, येऊ मी? झालं. आता हो, आता काय, आता सगळी कामं आपल्याला मिळालेल्या पैशातून करावी लागणार. तर त्याचा हिशोबही द्यावा लागेल. गेले पैसे सगळे. असंच पाहिजे तुम्हाला. नाही, सगळं माझ्या नावावर खपवत होता ना, भोगा आता. आता छोटे मोठे डाव खेळून काहीही होणार नाही. आपण कितीही हातपाय मारले तरी रत्नावाला आपल्याला वर येऊ द्यायची नाही. आता मोठं जाळं टाकायला पाहिजे, तेही राजवर्धन यायच्या आत. काका पैसे द्या ना. काका
कसले पैसे? आम्ही ओल्ड एज होम साठी पैसे गोळा करतोय. ओल्ड एज होम? म्हणजे ह्या पैशातून म्हाताऱ्या माणसाच्या आजारपणाच्या औषध पाण्याची सोय होते. म्हणून तर शाळेतून आम्हाला त्यांच्यासाठी पैसे जमवायला पाठवले. हे पैसे जमवून दिले की आम्हाला एक बिल्ला मिळणार आहे. त्या म्हाताऱ्यांनी त्यांच्या तरुणपणी काही केलं नाही आणि आता पैशांसाठी तुमच्या मागे लागले. जा त्यापेक्षा स्टडीज कर. काय चाललंय? एक मिनिट थांब, मी देते पैसे. हे काका आता जे काही बोलले ना ते लगेच विसरून जायचं. हा, थँक्यू ताई. बाय. बाय. काकू, विसरून जा म्हणजे? गेले तुमचे 10 रुपये फुकट. तुम्हाला कळतंय का तुम्ही आता काय करत होता? काय करत होतो म्हणजे? त्या मुलीला प्रॅक्टिकल राहायला शिकवत होतो. नाही, तुम्ही एका मुलीच्या मनात जन्म घेत असलेली माणुसकी कायमची संपवायला जात होता. कळत कसं नाही हो तुम्हाला? या नवीन पिढीला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून एखाद्याला मदत कशी करावी, माणुसकी कशी जपावी, यासाठी शाळेने केलेली ही एक ऍक्टिव्हिटी होती. तिने पैसे किती जमवले याला महत्व नव्हतं, तर एखाद्यासाठी निस्वार्थ भावनेने दान मागता यावं ही भावना होती. साधी सोशल ऍक्टिव्हिटी होती आणि तुम्ही तिच्यातली माणुसकीच मारायला निघाला होता. विषय असा आहे ना की तुम्हाला माणसांची गरज नसेल, पण जगाला माणसांची गरज आहे. जर तुम्हाला एखाद्यासाठी काही करायला जमत नसेल ना, तर निदान एखादा कोणीतरी माणुसकीच्या नात्याने इतरांसाठी काही करू पाहतोय तर त्याचे पाय तरी निदान खेचू नका. हे बघ आधी तू काही प्रेशर घेऊ नकोस. मी आहे ना, मी सगळं हँडल करते बरोबर. काकी, मे आय कम इन? ये सानिया, बस ना. तुम्ही बोलावलात मला? हो बस. काय सानिया, रिब्रँडिंगच्या कॅम्पेनचं काम कुठपर्यंत आलंय? काम सुरू आहे, होईल लवकरच. होईल लवकरच म्हणजे? नाही म्हणजे आपण लॉन्च कधी करायचं ते? आपल्या प्रिंट ऍड कधी आपण सुरू करायच्या? प्रिंट ऍडचं काही डिझाईन वगैरे केलं असेल ना? काही सॅम्पल वगैरे दाखवशील का मला? ते डिझाईन रेडी होतंय अजून. अजून झालं नाहीये? नाही पण होईल आता. होईल आता? होईल आताला काय अर्थ आहे सानिया? ऍक्च्युली तू जो काय मला प्लॅन सुरुवातीला दिला होतास त्यानुसार एव्हाना सगळं तुझं तयार असायला पाहिजे होतं. स्पेशली प्रिंट ऍड्स. आपण त्या प्रिंट कधी करणार, आपण त्या डिझाईन्स पास कधी करणार, आपण त्याचे होर्डिंग्स कधी लावणार, त्याच्यासाठी जागा कधी नक्की करणार, म्हणजे काही प्लॅन ऑफ ऍक्शन काही तयार केलायस की नाही तू? नाही नाही. ऍक्च्युली काकी ते सगळं कामच पेंडिंग आहे. पण मी स्पीडअप करण्याचा प्रयत्न करते. होईल काम लवकरच. कधी होईल सानिया? असं नुसतं होईल म्हणून नाही चालणार. तू मला एक कन्फर्म डेफिनेट डेट द्यायला पाहिजेस. होईल लवकरच काकी. खरं तर ना मला वेळच मिळत नाहीये ना, म्हणून सगळं. वेळ मिळत नाहीये, बरोबर आहे. सांगे, तुला माहितीये तुला वेळ का मिळत नाहीये? आणि इकडे ऑफिसमध्ये येऊन माहेरच्या चहाचं सोडून तू बाकीची कामं करत असतेस पुढे. मला वाटतं इथे ऑफिसमध्ये आल्यावरती तू तुझ्या सासूनी सांगितलेली कामं करण्यापेक्षा माहेरच्या चहाची कामं केली पाहिजेस. आता हेच बघ ना, हे एवढं मोठं कॅम्पेनचं काम तू अजून धड सुरूही केलं नाहीयेस.
बाकी डिपार्टमेंट मध्ये काय चाललंय ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे ना. काकी तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तुला खरंच कळत नाहीये सानिया? आज सकाळी आदित्यला विचारत होतेस ना फूड डिपार्टमेंट वाले इन्स्पेक्शन साठी कधी येणार आहेत म्हणून. हे बघ सानिया, हे बाकीच्या डिपार्टमेंटच्या कामांमध्ये ढवळाढवळ करायचं सोडून दे. हे जे कॅम्पेनचं काम तू स्वतः मागून घेतलंयस ना, बरं त्यासाठी तू पोस्ट मागितलीस, ती आपण तुला दिली. तुला स्वतःची स्पेस पाहिजे होती, तुला एक डेस्क स्पेस दिली. तू त्या कामाकडे लक्ष दे. ते काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल हे बघ. बाकीच्या डिपार्टमेंटची काळजी तू करू नकोस, कळलं? काकी ते आणि निघ आता. आत्ता या क्षणापासून लवकर कॅम्पेनच्या कामाला सुरुवात कर आणि मला लवकरात लवकर प्लॅन ऑफ ऍक्शन हवाय. ओके? येस. बोला. हॅलो, हा सानिया, काय झालं? मिळाली का इन्फॉर्मेशन? कधी होणार आहे इन्स्पेक्शन? बाबा इथे माझी कामं पूर्ण होत नाहीये, त्याच्यामुळे मला बोलणी खावी लागणार. मी का मला विचारलं इन्स्पेक्शन कधी होणार आहे? मी बिझी आहे कामात. अरे त्या रत्नमालाने मलाही अडकवलंय. तू एक काम कर, ते इन्स्पेक्शन कधी होणार आहे हे जर कळलं ना आपल्याला, तर आपण ह्या रत्नमालाचा पत्ता कायमचा कट करू शकतो. कळलं? ती आता किती बोंबलते ना तर बोंबल दे. एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं. कळतंय का? तुमचं सगळं बरोबर आहे हो बाबा, आणि तुमचा मुलगा आदित्य, तो नको नको त्या गोष्टी नको तिथे जाऊन सांगतोय, त्याच्यामुळे हा सगळा घोळ झालाय. म्हणजे त्याने काय केलं आता? त्याने काय केलं? हो बाबा, मी ना त्याला सकाळी सहज विचारलं होतं की फूड इन्स्पेक्शन साठी इन्स्पेक्टर कधी येणार आहेत म्हणून. तर त्याने ही गोष्ट ऑफिस मध्ये येऊन काकीला सांगितली. मग काकीने मला बोलावून घेतलं आणि मला तोंडावर म्हणाल्या की सासूची कामं करण्यापेक्षा जर ऑफिस मधल्या कामांकडे लक्ष दिलंस ना तर बरं होईल. तेच म्हणतोय मी, हे असंच होणार. पदोपदी ती आपला अपमान करणार, म्हणून ती तिथून बाहेर पडणं ना खूप गरजेचं आहे. तेही राजवर्धन यायच्या आत. म्हणजे माहेरचा चहा आपला झाला म्हणून समज. कळतंय का? हे बघ, तू फक्त एक काम कर, काहीही करून ना कावेरी कडून ती माहिती मिळव की इन्स्पेक्शन कधी होणार आहे. तो दिवसच रत्नमालाचा शेवटचा मुहूर्त घेऊन येणार आहे. बाबा ठीक आहे, मी नंतर करते तुम्हाला कॉल. रत्नमाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कावेरी ऐक ना, ते मी रिब्रँडिंगचं काम करते ना, म्हणजे प्रिंट वगैरे सगळं तयार झालंय, पण ना मी असा विचार करत होते की आपल्याकडे नवीन मान्सून चहाचे मसाले येतात ना, हा, तर मग त्यांचं प्रमोशन आणि रिब्रँडिंगचं काम एकत्रच झालं असतं तर काय वाटतंय तुला? तसं करायला हरकत नाही, पण ना फूड डिपार्टमेंट कडून अजून त्याचं इन्स्पेक्शन बाकी आहे. ओ, आणि जोपर्यंत इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला लिगली गो हेड मिळणार नाही. त्यामुळे उगीच त्यात वेळ जाईल असं वाटतं मला. पण तरीही जर तुम्हाला वाटत असेल ना तर आपण आदित्य सरांशी या विषयावर बोलूया. चला. नाही कावेरी, आता नको. म्हणजे बोलूया आदित्य सरांशी, पण आता नको. बरं मला सांग, साधारण किती दिवस आहेत? मला वाटतं परवा सकाळीच येणार आहेत ते इन्स्पेक्शन करायला. परवा येणार आहेत का? बर,
मग आपण ना एक दिवस थांबून परवा ठरवूया. मग आदित्य सरांशी बोलून पुढे काय प्लॅन होते ते बघूया. ठीक आहे, चालेल.